आर्णी शहरात शिवपुराण कथेला सुरुवात झाली असून लाखो भाविकांनी पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून शिव महापुराण कथा ऐकण्यास हजेरी दिली आहे। शहराबाहेर असलेल्या भारती यांच्या शेतात या शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून भर उन्हात 1 किलोमीटर भाविकांना पायदळ जावे लागत असल्याने जीव तळमळ होईल हाच दृष्टिकोन समोर ठेवून आर्णी येथील मुस्लिम समाजाने समितीची व प्रशासनाची परवानगी घेऊन बाबा कंबलपोश दरगाह जवळील टी पॉइंट वर भाविकांसाठी थंडगार सरबतचे आयोजन करण्यात आले आहे। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून जिल्ह्यात नावाजलेल्या आर्णी शहरात नेहमी एकतेचे दर्शन पाहावयास मिळते। पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे सुमधुर वाणीतून शिव महापुराण श्रवण करण्यास झालेल्या तोबा गर्दीस भर उन्हाळ्यात तहान भागविण्यास शहरातील मुस्लिम युवकांनी पुढाकार घेत पहिल्याच दिवशी थंडगार पाणी व 4000 लिटर सरबतीची व्यवस्था केल्याने पुन्हा एकदा आर्णी शहरात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडल्याचे पाहावयास मिळाल्याने मुस्लिम समुदायाची सर्व समाजातून कौतुक केल्या जात आहे। शहरात 7 दिवस शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून भर उन्हात भाविक कथा ऐकण्यासाठी येत असलेल्या त्यांना उष्णतेपासून थोडा थंडावा मिळण्यासाठी मुस्लिम समाजाकडून थंड पाणी व थंड सरबतीचे आयोजन सतत 7 दिवस सुरूच राहणार असल्याचे सरबत आयोजन समितीचे जावेद सोलंकी यांच्याकडून सांगितले गेले आहे। किशोर पवार, विदर्भ न्यूज, आर्णी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।